नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माय नेम इज निहाल सूर्यवंशी. आय एम युअर कॉमर्स एज्युकेटर. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 2016 मधील क्वेश्चन पेपर जो होता त्यातील पेपर 3, कॉमर्सचा पेपर 3 यातील क्वेश्चन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला तुमचा पेपर पॅटर्न कळेल आणि पेपरमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात ते सुद्धा तुम्हाला कळेल. त्यानुसार तुम्ही तुमची स्टडी करू शकता आणि तुम्ही तुमच्या चुका काढून तुमची स्टडी ही प्रॉपर करू शकता. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर प्रिपरेशन आणखीन अद्याप सुरू केलेलं नसेल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी हे तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. त्या फुल सिलेबस कोर्समध्ये तुमची प्रिपरेशन जे आहे ते खूप स्ट्रॉंग होणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि मी गॅरंटी देतो की तुम्हाला या कोर्स नंतर तुमची एक्झामिनेशन सुद्धा क्लिअर होणार आहे. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत 25 मॉक टेस्ट, ज्यामध्ये की 2015 पासून ते 2020 पर्यंत डिटेल एक्सप्लेनेशन सोबत तुमचे टेस्ट होणार आहेत. आणि त्या व्यतिरिक्त तुमचे फुल सिलेबस टेस्ट सुद्धा असणार आहेत, जे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट एज्युकेटर्सने तुमच्यासाठी बनवलेला आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला फुल युनिट नोट्स सुद्धा मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये, जेणेकरून तुम्ही तुमची स्टडी करू शकता, तुम्ही तुमचा कन्सेप्ट जो आहे तो पूर्णपणे क्लिअर करू शकता. त्या व्यतिरिक्त 200+ व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये, जेणेकरून तुम्हाला कधीही जेव्हाही वेळ मिळेल तुमच्या कन्व्हिनियंट टाइमनुसार तुम्ही तुमचा व्हिडिओ लेक्चर्स बघून स्टडी करू शकता. या फुल सिलेबस कोर्समध्ये प्रत्येक स्टुडंटला पर्सनल अटेन्शन मिळणार आहे हे एज्युकेटर्स कडून, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डाऊट असेल, प्रश्न असतील कोर्स बद्दल किंवा काही सिलेबस बद्दल, तर तुम्ही ते कधीही तुमच्या एज्युकेटरला विचारून त्याचं निवारण करू शकता. ओके, तर खूप रिलेव्हंट आणि खूप हेल्पफुल फुल सिलेबस कोर्स आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला हा जॉईन करायचा असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही या दिले गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून सुद्धा जॉईन करू शकता. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. फ्लोटिंग रेट बॉन्ड्स म्हणजे काय असतं? फ्लोटिंग रेट बॉन्ड्सचा अर्थ काय असतो? these bonds are issued in small parts of the total bonds. हे असे बॉन्ड्स असतात की ज्या बॉन्डचे पार्ट्स केले जातात आणि त्यांना इश्यू केलं जातं. की these points are American depository receipt, त्याला ADR सुद्धा म्हटलं जातं. की these bonds are also called drop lock bonds, किंवा ह्या बॉन्ड्सला ड्रॉप लॉक बॉन्ड्स अशा नावाने सुद्धा संबोधलं जातं. की these bonds are also called floating rate notes, की या बॉन्ड्सला फ्लोटिंग रेट नोट सुद्धा म्हटलं जातं. तर याचा राईट आन्सर आहे दिस बॉन्ड्स आर ऑल्सो कॉल्ड फ्लोटिंग रेट नोट्स. म्हणजे फ्लोटिंग रेट बॉन्ड्स जे आहेत यांना फ्लोटिंग रेट नोट्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर फ्लोटिंग रेट फंड जो असतो तो बॉन्ड्स मध्ये किंवा डेप्ट इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट केला जातो, ज्याचा इंटरेस्ट पेमेंट जो असतो तो फ्लक्च्युएट होत असतो. ओके, आणि हे जे फ्लोटिंग रेट फंड्स असतात हे कॉर्पोरेट बॉन्ड सुद्धा असू शकतात किंवा लोन सुद्धा असू शकतात, जे की बँक जे आहे कंपनीजला देत असते. आणि या फ्लोटिंग रेट फंड मध्ये इन्व्हेस्टर्सला जो फंड दिला जातो तो कधी कधी रिपॅकेज सुद्धा केला जाऊ शकतो. रिपॅकेज इन द सेन्स, जेव्हा समजा एका पॅकेजचं लोन जर इन्व्हेस्टरला दिलं गेलेलं असेल तर त्याला रिपॅकेज सुद्धा केलं जाऊ शकतं. तर हे असतं फ्लोटिंग रेट फंड. नेक्स्ट क्वेश्चन. द प्रोसेस ऑफ मॅनेजिंग द सेल्स लेजर ऑफ अ क्लायंट बाय फायनान्शियल सर्व्हिस कंपनी इज कॉल्ड. तर लास्ट लेक्चरच्या व्हिडिओमध्ये एका स्टुडंटने कमेंट केलं होतं की एक प्रश्न विचारला गेलेला होता. तर तो प्रश्न जो आहे तो 2016च्या पेपरमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. तो प्रश्न हा आहे की द प्रोसेस ऑफ मॅनेजिंग द सेल्स लेजर ऑफ अ क्लायंट बाय फायनान्शियल सर्व्हिस कंपनी इज कॉल्ड. म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसद्वारे एक सेल्स लेजर बनवलं जातं क्लायंटचं, त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ए फोरफिटिंग, बी फॅक्टरिंग, सी लिझिंग, की डी सेक्युरिटायझेशन ऑफ डेट. तर याचा राईट आन्सर आहे फॅक्टरिंग. आय होप की ज्यांनी कमेंट केलं होतं त्यांना त्यांचं उत्तर मिळालेलं आहे. ओके, तर त्याला फॅक्टरिंग असं म्हटलं जातं. तर फॅक्टरिंग काय असतं? फॅक्टरिंग म्हणजे एक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन सुद्धा त्याला म्हटलं जाऊ शकतं किंवा डेटर फायनान्स सुद्धा त्याला म्हटलं जाऊ शकतं. या प्रोसेसमध्ये कंपनी काय करत असते, त्यांचे जे अकाउंट रिसिवेबल असतात, फॉर एक्झाम्पल इनव्हॉइसेस, ते थर्ड पार्टीला डिस्काउंट वरती सेल करत असते, त्याला म्हणतात फॅक्टरिंग. आणि हे फॅक्टरिंग कधी केलं जाऊ शकतं? समजा कंपनीला काही डेट्स भरायचे असतील त्यावेळेस सुद्धा कंपनी हे सेल करत असते, किंवा कंपनीला
अचानकपणे कधी कॅशची गरज असेल किंवा कॅपिटलची गरज असेल, त्यावेळेस सुद्धा समटाइम्स इट कंपनी सेल्स इट्स अकाउंट्स रिसिवेबल. ओके ओके, तर व्हॉट इज इंटरेस्ट रेट रिस्क? व्याज दर जोखीम कशाला म्हटलं जातं? ए इज ऑल्सो रेफर्ड ॲज इन्फ्लेशन रिस्क, त्याला इन्फ्लेशन रिस्क सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. किंवा बी इज अफेक्टेड बाय चेंजेस इन सोशल ॲटिट्यूड, किंवा त्यामध्ये चेंजेस अफेक्ट होऊ शकतो कशामुळे? सोशल ॲटिट्यूडच्या चेंजेसमुळे. किंवा इज अफेक्टेड बाय चेंजेस इन लेंडिंग रेशिओ, किंवा लेंडिंग रेशिओमध्ये चेंजेस झाल्यामुळे इंटरेस्ट रेट रिस्क वरती अफेक्ट येत असतो. की डी इज अफेक्टेड बाय चेंजेस इन बिझनेस सायकल, किंवा बिझनेस सायकल मध्ये जे चेंजेस होत असतील तर त्याचा इफेक्ट इंटरेस्ट रेट रिस्क वरती येत असतो. तर याचा राईट आन्सर आहे सी, इंटरेस्ट रेट रिस्क इज अफेक्टेड बाय चेंजेस इन लेंडिंग रेशिओ. ओके, तर इंटरेस्ट रेट रिस्क काय असतं? एक पोटेन्शियल असतं ज्यामध्ये की ओव्हरऑल इंटरेस्ट जो असतो तो चेंज होत असतो, आणि त्यामुळे काय होतं की जी व्हॅल्यू असते बॉन्डची किंवा दुसऱ्या फिक्स्ड रेट इन्व्हेस्टमेंटची ती रिड्यूस होत असते. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर इंटरेस्ट रेट आणि बॉन्डची प्राइस जी आहे या दोन्हीमध्ये ऍडव्हर्स रिलेशन आहे असं म्हटलं जातं. ऍडव्हर्स रिलेशन म्हणजे काय असतं? एखादी गोष्ट जर वाढत असेल तर दुसरी गोष्टी कमी होत असते. म्हणजे समजा इंटरेस्ट रेट जे आहे तर ते वाढत असतील तर बॉन्डची प्राइस जी आहे ती कमी होते, अँड वाईस वर्सा. म्हणजे बॉन्ड प्राइस जर वाढत असेल तर इंटरेस्ट रेटचे कमी होत असते. म्हणजे ऍडव्हर्स रिलेशन या दोन्हीमध्ये आहे असं म्हटलं जातं. ओके, तर इट इज ऑल अबाउट द इंटरेस्ट रेट रिस्क. मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, विच इज नॉट अ प्रायमरी बाईंग मोटिव्स. म्हणजे खालीलपैकी कोणता असा एक पॉइंट आहे जो की मोटिव्ह नाहीये बाईंगसाठी, म्हणजे खरेदी करण्यासाठी तो एक प्राथमिक हेतू नाहीये. ओके, ए फूड अँड ड्रिंक, बी कम्फर्ट, सी अट्रॅक्शन ऑफ अपोजिट सेक्स, की डी लाईफस्टाईल. तर याचा राईट आन्सर आहे डी लाईफस्टाईल. म्हणजे जीवनशैली जी आहे ते प्राथमिक हेतू नाहीये कशाचा? बाईंगचा, म्हणजे खरेदी करण्याचा. तर खरेदी करण्याचे काय काय मोटिव्ह आहेत, काय काय हेतू आहेत, तर त्यामध्ये आहे की फूड अँड ड्रिंक झालं, कम्फर्ट आहे, वेलफेअर ऑफ बिलोव्ड वन्स आहे, फ्रीडम फ्रॉम फिअर अँड डेंजर आहे, त्यानंतर सोशल अप्रुव्हल आहे. या सर्व गोष्टी आहेत प्रायमरी बाईंग मोटिव्स मध्ये. बिकॉज दीज नीड्स कन्झ्युमर गेट मोटिवेटेड टू परचेस द गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे या सर्व गोष्टी असतील तरच कन्झ्युमरला मोटिवेशन मिळतं कशासाठी? गुड्स आणि सर्व्हिसेस परचेस करण्यासाठी. म्हणजे या गोष्टीमधला एकही गोष्ट नसेल किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टी नसतील तर कन्झ्युमर काय करेल? दुसऱ्या अनदर कॉम्पिटिटिव्ह प्रोडक्ट कडे वळेल किंवा सर्व्हिस कडे वळेल. म्हणजे ह्या सर्व गोष्टी एका प्रोडक्ट करून कन्झ्युमरला मिळाले पाहिजेत असं सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मार्केटिंग फॅक्टर. म्हणजे खाली जे पॉइंट्स आहेत दिलेले ABCD त्यामधील असा कुठला पॉइंट आहे जो की मार्केटिंग फॅक्टर नाहीये, म्हणजे विपणन घटक नाहीये असं म्हटलं जातं त्याला? ए कन्झ्युमर मार्केट, बी एरिया ऑफ मार्केट, सी ड्युरेबिलिटी अँड डी नंबर ऑफ कस्टमर्स. तर यापैकी ड्युरेबिलिटी जो आहे तो मार्केटिंग फॅक्टर नाहीये. त्यानंतर मार्केटिंग कन्झ्युमर मार्केट आहे, एरिया ऑफ मार्केट आहे, नंबर ऑफ कस्टमर्स आहे, ह्या सर्व गोष्टी मार्केटिंग फॅक्टर मध्ये आढळल्या जातात. तर टार्गेट मार्केट काय असतं? कुठल्या कुठल्या गोष्टीवर टार्गेट करत असतं मार्केटिंग? प्राइस वरती करत असतं. प्रोडक्टची प्राइस किती आहे, ती कमी आहे, जास्त आहे की व्यवस्थित लेवलमध्ये आहे जेणेकरून कन्झ्युमरला ते अफोर्डेबल असेल. त्यानंतर प्लेस म्हणजे मार्केट प्लेस. कुठला प्लेस मार्केटिंगसाठी सगळ्यात चांगला आहे हे प्लेस सिलेक्ट करणं कंपनीसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर प्रमोशन करणं प्रोडक्टचं, हे सुद्धा टार्गेट मार्केटमध्ये येतं. पीपल इन द सेन्स कन्झ्युमर्स किंवा कस्टमर्स. त्यानंतर प्रोसेस, कशी प्रोसेस असली पाहिजे मार्केटिंगची, फिजिकल एव्हिडन्सेस आणि प्रोडक्ट. बट ऑब्वियस प्रोडक्ट तर असायलाच हवा. ओके, तर ह्या सर्व गोष्टी असतात टार्गेट मार्केट किंवा मार्केटिंग फॅक्टर्स मध्ये. ओके, पुढील प्रश्न, द टर्म सोशल मार्केटिंग रेफर्स टू. सोशल मार्केटिंग मध्ये काय असतं? ए न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट अँड सेल्स फॉर सोसायटी, एक नवीन प्रोडक्टचं डेव्हलपमेंट किंवा सेल असतं सोसायटीमध्ये. की बी अ फिलॉसॉफी दॅट एम्फसाइजेस ऑन कस्टमर व्हॅल्यू
अँड सॅटिस्फॅक्शन म्हणजे एक असं फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान म्हणू शकतो आपण त्याला, जे की कस्टमर मध्ये व्हॅल्यू आणि सॅटिस्फॅक्शन वर जास्ती जोर देत असतो. किंवा सी, अ फिलॉसॉफी दॅट स्ट्रेसेस ऑन कस्टमर डिलाइटमेंट इन सोसायटी, की ते फक्त असं तत्वज्ञान आहे की कस्टमरच्या डिलाइटमेंट म्हणजे आनंद जो असतो कस्टमरचा त्यावरती जास्ती जोर देत असतं. की डी, अ फिलॉसॉफी दॅट एम्फसाइजेस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड वेलफेअर ऑफ सोसायटी ॲट लार्ज, की डी एक असं तत्वज्ञान असतं जे की कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन त्यासोबत वेलफेअर सुद्धा सोसायटीमध्ये त्यावर जोर देत असतो. तर याचा राईट आन्सर आहे डी, अ फिलॉसॉफी दॅट एम्फसाइजेस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड वेलफेअर ऑफ सोसायटी ॲट लार्ज, म्हणजे ग्राहकांचे समाधान आणि मोठ्या प्रमाणात समाजाच्या कल्याणावर जोर देत असतं. काय तर सोशल मार्केटिंग. ओके, पुढील प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मॅक्रो मार्केटिंग एन्व्हायरमेंट, म्हणजे खाली दिलेल्या पॉइंट्स पैकी कुठला मॅक्रो मार्केटिंग एन्व्हायरमेंट मध्ये आढळत नाही असं विचारलेलं आहे. ए इकॉनॉमिक, बी सोशल अँड कल्चरल, सी कस्टमर की डी टेक्नॉलॉजिकल. तर यातील जो कस्टमर जो आहे तो मॅक्रो मार्केटिंग एन्व्हायरमेंट मध्ये आढळत नाही. तर मॅक्रो मार्केटिंग एन्व्हायरमेंट मध्ये कुठले कुठले फॅक्टर्स आढळतात आपण बघूया. तर कुठले कुठले फॅक्टर्स असतात. पहिला आहे डेमोग्राफिक फोर्सेस. डेमोग्राफिक फोर्सेस मध्ये काय काय असतं, एज्युकेशन असतं कस्टमरचं, त्यानंतर कस्टमरची लोकसंख्या, किंवा अनदर फॅक्टर झालं तर उत्पन्न किती आहे, या सर्व गोष्टी डेमोग्राफिक फोर्सेस मध्ये आढळतात. त्यानंतर आहे इकॉनॉमिक फोर्सेस. तर इकॉनॉमिक फोर्सेस कुठले असतात, समजा कंपनीचं जीडीपी झालं, इन्फ्लेशन, डिफ्लेशन, इंटरेस्ट रेट, लोन वगैरे, या सर्व गोष्टी ज्या आहेत ते इकॉनॉमिक फोर्सेस मध्ये आढळले जातात. त्यानंतर आहे सोशिओ कल्चरल फोर्सेस. त्यामध्ये काय काय असतं की सोशल क्लासेस झाले, त्यानंतर रिलीजन अँड बिलीफ्स, डिफरंट लाईफस्टाईल असतील, लाईफ एक्सपेक्टन्सी असेल, या सर्व गोष्टी सोशिओ कल्चरल फोर्सेस मध्ये आढळतात. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल फोर्सेस मध्ये काय काय असतं, काही न्यू टेक्नॉलॉजीज असतात ज्यामुळे की एफिशियन्सी वाढत असते कंपनीची, या सर्व गोष्टी टेक्नॉलॉजिकल फोर्सेस मध्ये आढळत असतात. त्यानंतर आहे इकॉलॉजिकल फोर्सेस. इकॉलॉजिकल फोर्सेस मध्ये पोल्युशन झालं किंवा क्लायमेट चेंज, वेदर, अवेलेबिलिटी ऑफ बोथ नॉन रिन्युएबल, रिन्युएबल फोर्सेस किंवा रिसोर्सेस, या सर्व गोष्टी इकॉलॉजिकल फोर्सेस मध्ये आढळत असतात. त्यानंतर पॉलिटिकल फोर्सेस मध्ये आलं गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज, टॅक्स असतील, टॅक्स रेट्स असतील, या सर्व गोष्टी पॉलिटिकल फॅक्टर्स मध्ये आढळत असतात. तर या सर्व गोष्टी असतात मॅक्रो एन्व्हायरमेंट मध्ये बिझनेसच्या. ओके, पुढील प्रश्न. dot dot concept of marketing that holds consumer will prefer those products that offer the most quality or performance, म्हणजे अशी कन्सेप्ट मार्केटिंगची ज्यामध्ये कस्टमर जे आहे ते प्रिफर करत असतात चांगले प्रोडक्ट्स, म्हणजे दर्जेदार प्रोडक्ट ज्यामध्ये क्वालिटी चांगली असेल, त्याचा परफॉर्मन्स चांगला असेल, असे प्रोडक्ट कंझ्युमर सिलेक्ट करत असते. तर ती मार्केटिंगची कुठली कन्सेप्ट आहे असं विचारलं गेलेलं आहे. ए प्रोडक्ट कन्सेप्ट, बी प्रोडक्शन कन्सेप्ट, सी सेलिंग कन्सेप्ट, की डी कंझ्युमर ओरिएंटेड कन्सेप्ट. तर याचा राईट आन्सर आहे प्रोडक्ट कन्सेप्ट. ओके, तर प्रोडक्ट कन्सेप्ट मध्ये जे कंझ्युमर्स जे असतात ते चांगल्या प्रोडक्ट्सला रेफर करत असतात, ज्याची की क्वालिटी चांगली असेल आणि परफॉर्मन्स चांगला असेल. तर थोडक्यात प्रोडक्ट कन्सेप्ट काय असतं की कंपनी जी आहे ती आपले प्रोडक्ट कशी बनवेल जे की कस्टमरच्या पर्स्पेक्टिव्हने असतील. म्हणजे समजा कस्टमरची आवड काय आहे, कस्टमरची लाईफस्टाईल काय आहे, कस्टमर कशा प्रकारचे प्रोडक्ट जास्ती प्रेफर करत असतो, या सर्व गोष्टी अंमलात धरून प्रोडक्ट बनवला जातो. त्यामुळे काय होतं की मार्केट जो आहे तो मार्केट सुद्धा तसाच ओव्हरव्ह्यू करेल तुमच्या प्रोडक्टला, ज्यानुसार तुम्ही प्रोडक्ट बनवला गेलेला आहे. राईट, तर हे असते प्रोडक्ट कन्सेप्ट. पुढील प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक्स इज नॉट इन्क्लुडेड इन मार्केटिंग कंट्रोल. तर मार्केटिंग कंट्रोल मध्ये काही टेक्निक्स असतात, तर त्या टेक्निक मध्ये खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कुठली टेक्निक नाहीये. ओके, ए एबीसी अनालिसिस, बी मार्केटिंग ऑडिट, सी सेल्स अनालिसिस आणि डी मार्केट शेअर अनालिसिस. तर ऑब्व्हियसली एबीसी अनालिसिस हे मार्केटिंग कंट्रोल मध्ये नसून तर ते मॅन्युफॅक्चरिंग कंट्रोल मध्ये आढळत असतं. एबीसी कंट्रोल काय असतं, ए मध्ये काय असतं, एक्सपेन्सिव्ह इन्व्हेंटरी असते आणि ॲक्युरेट कंट्रोल रिक्वायर्ड असतं. राईट, म्हणजे जे प्रोडक्ट असतात इन्व्हेंटरी मध्ये ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात आणि त्यासाठी त्याचं कंट्रोल जे आहे ते खूप ॲक्युरेट असायला लागतं. राईट, बी मध्ये काय असतं, एबीसी मधला ए झाला. ओके,
आणि बी काय असतं, बी मध्ये मॉडरेट व्हॅल्यू इन्व्हेंटरी असते, मॉडरेट लेवलची व्हॅल्यू असते इन्व्हेंटरीची आणि त्याचं कंट्रोल सुद्धा मॉडरेट लेवलचं लागत असतं. आणि सी मध्ये काय असतं, लोअर कॉस्ट इन्व्हेंटरी असते, म्हणजे जे इन्व्हेंटरीची कॉस्ट आहे ती खूप लो असते आणि चीप असते आणि त्याचं कंट्रोल सुद्धा मिनिमम रिक्वायर्ड असतं, जास्ती कंट्रोल त्याला लागत नसतं. तर हे असते एबीसी अनालिसिस. इट इज included in stock management or you can say manufacturing factor. Okay. पुढील प्रश्न, what does green marketing imply? ग्रीन मार्केटिंगचा अर्थ काय असतो असं विचारलं गेलेलं आहे. ए, इट इम्प्लाइज मार्केटिंग ऑफ ओनली ग्रीन कलर्ड प्रोडक्ट्स. एक अशी मार्केटिंग असते ज्यामध्ये फक्त हिरव्या कलरचे प्रोडक्ट्स असतात. की बी, इट इम्प्लाइज मार्केटिंग ऑफ सेफ अँड इको फ्रेंडली प्रोडक्ट्स. की अशी मार्केटिंग ज्यामध्ये असे प्रोडक्ट्स असतात जे सेफ असतात आणि इको फ्रेंडली प्रोडक्ट्स असतात. की सी, इट इम्प्लाइज कम्प्लीट बॅन ऑन केमिकल प्रोडक्ट्स. की अशी प्रोडक्ट जे की केमिकल प्रोडक्ट्स वरती डायरेक्ट बॅन करत असते. की डी, इट इम्प्लाइज पनिशिंग फॅक्टरी ओनर्स. की अशी कन्सेप्ट जे की त्यांच्या फॅक्टरी ओनर्सला पनिश करत असते किंवा शिक्षा देत असते. तर याचा राईट आन्सर आहे बी, इट इम्प्लाइज मार्केटिंग ऑफ सेफ अँड इको फ्रेंडली प्रोडक्ट्स. म्हणजे जे प्रोडक्ट्स इको फ्रेंडली असतात आणि कन्झ्युमरच्या कन्झ्युमसाठी सेफ असतात अशा प्रोडक्टच्या मार्केटिंगला ग्रीन मार्केटिंग असं म्हटलं जातं. राईट. ओके, सो वी हॅव डन विथ टुडेज लेक्चर. थँक्यू सो मच. जर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलेलं नसेल तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की फुल सिलेबस कोर्स ही तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. तुम्ही आत्ताही जॉईन करू शकता आणि तुमचं प्रिपरेशन स्ट्रॉंग करू शकता. आणि त्या फुल कोर्स जॉईन केल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचा जो एक्झामिनेशनचा गोल आहे तो क्लिअर होणार आहे, तुमची एक्झामिनेशन क्लिअर होणार आहे. ती MS सेट असेल किंवा UGC नेट असेल, तुमची एक्झामिनेशन हेही क्लिअर होणार आहे. ओके, सो थँक्यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड डे.